थोडंसं जरी चाललं किंवा उभा राहिलं की पाय दुखतात, तळपायाची आग पडते, टाचा फाटतात, टाच दुखते किंवा पायदुखीचा त्रास आहे, गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा नसा अकडल्या आहे, त्यासोबतच हातापायाची बोटं दुखत असतील, संधिवात असेल, तर हे सर्व त्रास दूर होऊ शकतात घरातीलच 2 ते 3 वस्तूचा उपयोग करून। आणि फक्त 5 मिनिटात आपल्याला असा आराम भेटतो की अगदी निवांत झोप लागते, त्यासोबतच गोळ्या घ्यायचं देखील आपण विसरतो। अगदी घरगुती पद्धत आहे, घरातीलच वस्तू आपण वापरणार आहोत, त्यामुळे अजिबात नुकसान आणि खर्चही होणार नाही। तर इथे पाहू शकता आपल्याला लागणार आहे लसूण। तर लसूणचा आपण वापर असा करणार आहोत की त्याचा जो पाचोळा असतो, जो की आपण कचरा समजून फेकून देतो, त्याचा आपल्याला इथे उपयोग करायचा आहे। आणि अगोदरच्या काळामध्ये असेच घरगुती उपाय केले जायचे। तुमच्या आजीला किंवा आजोबांना विचारलं तर नक्कीच त्यांना देखील हा उपाय माहित असेल। माझ्या आजोबांनी मला सांगितला, त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। भरपूर कमेंट्स येत होत्या याबद्दल, म्हणून खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर इथे मी असा रिकामा एक पेन घेतलेला आहे, यामधील आपल्याला रिफिल काढून टाकायची आहे आणि फक्त ही नळी आपल्याला इथे लागणार आहे। सर्वांच्याच घरी असा पेन असतो, तर हा आपल्याला खूप जास्त कामी येणार आहे। त्यानंतर पहा आपले जे पाय दुखतात, जास्त करून तळपाय दुखतो, तळपायाची आग पडते, टाच दुखते किंवा तुमचे जर बोटं दुखत असतील, संधिवाताचा त्रास असेल, तर तुम्ही इथे तेल वापरू शकता मोहरीचं, किंवा तुमच्याकडे जर मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही इथे नारळाचं तेल जरी वापरलं, कोकोनट ऑइल तरी चालतं, पण मोहरीचं तेल असेल तर अजूनच चांगलं। आणि हे तेल आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आणि नंतरच वापरायचं आहे, थंड तेल अजिबात वापरू नका। आणि जसं इथे मी तुम्हाला पायावरती, तळपायावरती करून दाखवत आहे, तसंच सेम तुम्हाला गुडघ्यावरती किंवा जर पायाचा वरचा भाग दुखत असेल तिथे करायचं असेल तर तुम्ही करू शकता। अगदी याला तुम्ही जसं खांदेदुखीसाठी, पाठदुखीसाठी देखील वापरलं तरी चालतं, खूप छान आराम भेटतो। आणि हे जे पेन आहे याने आपण हे असं थोडंसं दाबून घ्यायचं आहे, यामुळे आपले जे प्रेशर पॉइंट असतात ते ऍक्टिव्ह होतात, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं, अगदी पायाला रिलॅक्स फील होतं आणि व्यवस्थित यावरती दाब पडतो। विशेष म्हणजे यामध्ये दुसऱ्या आपल्याला कोणाला हे करायला लावायची गरज पडत नाही, स्वतः आपण बसल्या बसल्या हे करू शकतो। अगदी दिवसातून एकदा तरी हे केलं पाहिजे, जेणेकरून काय खूप छान आराम भेटतो आणि पायदुखीचा त्रास किंवा जसं पाय आकडला असेल किंवा थोडंफार चाललं की आग पडते पायाची, असा त्रास असेल तर तो पूर्णपणे दूर होतो। आता बऱ्याच वेळा काय होतं, आपण चोळतो, पण चोळताना देखील हे पॉइंट लक्षात घेतले तरच तुम्हाला बरं वाटतं, नाहीतर लगेचच परत पहिल्यासारखा पाय दुखायला लागतो। तर हा भाग आपल्याला चोळून घ्यायचा आहे। त्यानंतर पहा आपण जे पेन वापरलेला आहे त्याच्या मदतीने बोटांमध्ये हा पेन असा फिरवून घ्यायचा आहे। पेनावरती जर थोडासा खडबड भाग असेल, थोडासा ओबडधोबड, तर तो भाग नक्की इथे वापरा, जेणेकरून काय होतं, खूप छान रिलॅक्स फील होतं। आणि हे स्टेप बाय स्टेप तुम्हाला फॉलो करायचं आहे। अगोदर असं नाही की बोटांना हे करा नंतर तळपायाला, अजिबात नाही, स्टेप बाय स्टेप फॉलो केला तरच तुम्हाला 100% रिझल्ट भेटतो। आता हे झालं, आपण पायाला थोडंसं त्याचे प्रेशर पॉइंट ऍक्टिव्ह करून घेतले। जसं की मी म्हणलं, पायावरती, कंबर दुखीवरती किंवा इतर शरीराचा कोणता भाग दुखत असेल तर त्यावरती तुम्हाला सेम प्रोसेस करायची आहे। त्यानंतर इथे आपण लसणाचा थोडा पाचोळा काढून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला लागणार आहेत मसाल्यामधील तेजपत्त्याची फ्रेश पानं। तर इथे 4-5 पानं मी अशी घेतलेली आहेत, वाळलेली पानं आपल्याला वापरायची आहेत। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर इथे पानं आपण अशा प्रकारे काही घेतलेली आहेत। आता आपल्याला इथे घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये पाणी। सुरुवातीला आपल्याला एका छोट्या भांड्यामध्ये नॉर्मल पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपण टाकणार आहोत अशा काही वस्तू, ज्यामुळे की तुम्हाला कायमचा त्रास घालवण्यासाठी मदत होईल। तर इथे आपण घेतलेला आहे लसणाचा पाचोळा आणि तो आपल्याला यामध्ये असा टाकायचा आहे। तसंही आपण याला कचऱ्यातच फेकून देतो। कांद्याचा पाचोळा न वापरता लसणाचा जर पाचोळा तुम्ही इथे वापरला तर अजून जास्त फायदा होतो। तर त्यानंतर यामध्ये पाहू शकता चांगला 2 मूठ एवढा मी पाचोळा असा टाकलेला आहे। यामध्ये आपल्याला टाकायचे आहे तेजपत्त्याची पानं, 4-5 पानं यामध्ये टाकून द्या। आणि यामध्ये आपण अशा वस्तू वापरत आहोत जे की आपल्यासाठी कोणतंही नुकसान करणार नाहीत, होईल तर फायदाच होईल। आणि अगदी गरम वस्तू यामध्ये वापरल्या की कसं खूप जास्त एक रिलॅक्स फील होतं। आणि बऱ्याच जणांना टाचदुखीचा जो त्रास असतो किंवा टाचा भेगा पडतात, त्याला टाच दुखते, तर हा त्रास देखील यामुळे दूर होतो। तर यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे। तुम्हाला जर यामध्ये थोडासा खायचा सोडा टाकायचा असेल तर टाकू शकता, त्यामुळे देखील आपले पाय मऊ पडतात। कारण की बऱ्याच वेळा आता उन्हाळ्यामध्ये देखील खूप त्रास होतो, तो त्रास घालवण्यासाठी देखील थोडंसं खायचा सोडा टाकला तरी चालतं। यामुळे अजून एक फायदा होतो की आपलं जे पेडिक्युअर आहे ते पण अगदी आरामात होऊन जातो। म्हणजे
फक्त एकदा करा, तुम्हाला भरपूर फायदे मिळतील। तर पाहू शकता याला मी गॅसवरती ठेवलेला आहे। याला छान आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि छान एक उकळी आली की गॅस बंद करून घ्यायचा, म्हणजे यामध्ये ज्या आपण वस्तू टाकलेल्या आहेत त्याचा पूर्णपणे अर्क यामध्ये उतरला पाहिजे। पाण्याचा असा कलर बदलतो आणि यामधून एक प्रकारचा वास देखील यायला लागतो, चांगला वास येतो, काही अडचण नाही। त्यानंतर आपण याला गाळून घेणार आहोत। तुम्हाला जर याला गाळून घ्यायचं नसेल तर तुम्ही याला असंच देखील वापरू शकता, पण पायामध्ये मध्ये मध्ये यायला नको म्हणून मी याला थोडंसं गाळून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला काहीही टाकायचं नाही। आता हे पाणी जे आहे ते खूप जास्त असं कडक आहे, तर आपण सुरुवातीला नॉर्मल पाणी वापरूयात, जेणेकरून काय हे थोडंसं कोमट पाणी होईल। आता याला वापरायचं कसं किंवा कधी वापरायचं ते पाहूयात। तर इथे मी असं मोठं भांडं घेतलेलं आहे, तुम्ही कोणतंही खोलगट एखादं भांडं घ्या ज्यामध्ये तुमचे व्यवस्थित पाय बुडले जातील। आता मी थोडंसं नॉर्मल पाणी यामध्ये घेतलेलं आहे। त्यानंतर आपण तयार केलेलं सोल्युशन पाणी यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। आता हे कोमट पाणी तयार झालं की यामध्ये आपण पाय सोडायचे आणि फक्त पाय सोडून बसायचं नाही। भरपूर जण फक्त पाय सोडून बसतात आणि काही त्याचा फायदा होत नाही, थोड्या वेळासाठी आराम वाटतो आणि नंतर परत त्रास व्हायला लागतो। तर इथे आपल्याला पाय सोडल्यानंतर पायाची हालचाल करायची आहे आणि हालचाल अशी की याचे जे बोटं आहेत ते आपल्याला अशा प्रकारे आतमध्ये घ्यायचे आहेत आणि बाहेर सोडायचे आहेत। हे आपल्याला साधारण 10 ते 12 वेळा करायचं आहे आणि हे केल्यानंतर तुम्हाला अगदी अर्धा ते 1 तास आराम करायचा आहे, म्हणजे बॉडी रिलॅक्स होते। जसं झोपण्या अगोदर तुम्ही हे करू शकता, जेणेकरून चांगला आराम होईल आणि तुमचा जो पायदुखीचा त्रास आहे किंवा इतर जे त्रास आहे ते पूर्णपणे दूर होतील। तुम्हाला जर संधिवाताचा त्रास असेल तर तो देखील बऱ्याच प्रमाणात कमी होतो, चांगल्या आपल्या नसा मोकळ्या झाल्यासारख्या होतात। त्यासोबत टाचा फाटत असतील तर त्या देखील हळूहळू व्यवस्थित व्हायला सुरुवात होते। चांगलं 10 ते 15 दिवस करा, आरामच वाटतो खूप छान। यामध्ये जास्त वेळही जात नाही आणि वेगळा काही खर्चही होत नाही। 15 दिवस केल्यानंतर तुमचा कायमचा त्रास सर्व निघून जाईल। अगदी एका दिवसातच तुम्हाला लक्षात येईल की खरंच खूप जास्त फरक पडला आहे। रात्रीची झोप येत नव्हती ती देखील आरामात झोप येते, गोळ्या घ्यायची देखील गरज पडत नाही आणि जास्त गोळ्या औषधं घेतली की शरीर खराबच होतं, त्यामुळे घरगुती उपाय कधीही चांगलेच। यानंतर आपल्याला हे जे पाणी आहे ते पूर्ण असं थंड होऊ द्यायचं नाही। बरेच जण यामध्ये पाय सोडून बसतात, पाणी पूर्णपणे थंड झाल्यावरच पाय काढतात, तर ते अजिबात व्यवस्थित नाही, ती चुकीची पद्धत आहे। कोमट पाणी अजून थोडंसं थंड झालं की लगेचच पाय आपल्याला काढायचे आहेत आणि यामुळे आपले जे पाय आहेत ते खूप छान सॉफ्ट होतात। अगदी तुम्ही पाहू शकता खूप बराच असा फरक पडतो। साधारण आपल्याला 15 मिनिटं तरी यामध्ये ठेवायचे आहेत पाय। जसे की मी म्हणलं पाणी थंड होऊ द्यायचं नाही, त्याप्रमाणे तुमच्या इथे वातावरण कसं आहे त्यानुसार यामध्ये पाय सोडून ठेवा। खूप छान रिलॅक्स फील होईल आणि सर्व त्रास दूर होतील। यामध्ये असं नाही की फक्त पायाला आपण हे केलेलं आहे तर पायालाच आराम भेटेल, तर पूर्ण बॉडी तुमची रिलॅक्स फील करते। त्यासोबतच गुडघ्यावर सूज आली असेल, पायावर सूज असेल तर ती देखील पूर्णपणे निघून जाते। व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। आणि हो, नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। लवकरात लवकर तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल। चला तर मग परत भेटू, तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा।